2024मध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पितृपक्ष हा पंधरवडा आहे. श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी, ज्यामुळे पितरांना समाधान मिळते. शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले ज्याचे पालन पितृपक्षाच्या काळात करणे आवश्यक आहे. पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. पितृपक्षाच्या दिवसामध्ये पितरांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय, कावळा, कुत्रा इत्यादी प्राणीमात्रांना खाऊ घालावे. त्यामुळे ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचते. पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांच्या आत्म्यांना लवकर समाधान मिळते आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो. जर पितृपक्षामध्ये तुम्ही आपल्या पूर्वजांना तर्पण, पिंडदान वगैरे जर करणार असाल, अर्पण केले असेल, तर तुम्हाला या पक्षामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच पितृपक्षामध्ये कांदा, लसूण, मांस, मद्य इत्यादीचे सेवन करू नये. या दिवसामध्ये तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य करू नये. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे. पितृपक्षातील काही महत्त्वाच्या तिथी आपण इथे जाणून घेऊया. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8:03 भाद्रपद पौर्णिमा समाप्त होत आहे. यानंतर महालयारंभ होत असून प्रतिपदा श्राद्ध या दिवशी करावे. पौर्णिमेच्या दिवशी अगस्त्य ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते. यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करावे. संपूर्ण वर्षामध्ये ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण आणि पूजन करावे. भाद्रपद वद्य तृतीय 20 सप्टेंबर रोजी असून या दिवशी तृतीया श्राद्ध करावे. सुरू असलेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करावे. भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असे म्हणतात. या दिवशी अवयवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना ज्या महिला मृत झाल्या असेल तिचे श्राद्ध या दिवशी करावे. 25 सप्टेंबर रोजी अविधवा नवमी आहे. या दिवशी नवमी श्राद्ध करावे. तसेच भाद्रपद वद्य पक्षातील एकादशीला इंद्रा एकादशी व्रत केले जाते. याचे फलस्वरूप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते. त्यामुळे 18 सप्टेंबर रोजी इंद्रा एकादशी आहे आणि 29 सप्टेंबर रोजी मघा श्राद्ध करावे. भाद्रपद द्वादशीला दिवंगत संन्यासी व्यक्तींचे श्राद्ध करावे. यंदा 29 सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध आहे. भाद्रपद चतुर्थी या दिवशी अपघात, विष, शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिकरित्या जर कोणी मृत्यू पावले असेल तर अशा व्यक्तीचे श्राद्ध केले जाते. 1 ऑक्टोबर रोजी हे चतुर्दशी श्राद्ध करावे. भाद्रपद अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणून संबोधले जाते. या दिवशी अमावस्येला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या पूर्वजांची निधन तिथी ज्ञात नसेल अशा सर्वांनी सर्वपित्री अमावस्येला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे. 2 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. तर अशा पद्धतीने आपले पूर्वजांचे त्या तिथीला आपण ह्या पंधरवड्यामध्ये श्राद्ध करावे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करावे.